तर गुरुजी म्हणतो की तू क्रोध, दंभ, मत्सर, राग, द्वेष, ईर्ष्या अशा सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत आणि चेहऱ्यावर दिसून येतात. त्यामुळे मी तुला उपदेश देत नाही. जर तुला उपदेश मिळवायचं असेल तर तुला या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागेल. बघ, एक गुरु आपल्या शिष्याला तेव्हाच उपदेश देऊ शकतो जो शिष्य चित्त शुद्ध करून शांत मनाने गुरुजींचे म्हणणं ऐकतो आणि त्याची आज्ञा पाळून ते सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात अनुकरण करतो आणि त्याला त्याचा मार्ग सापडतो. तोच खरा शिष्य आणि तोच खरा गुरु जो आपल्या शिष्याला योग्य त्यावेळी योग्य ते मार्गदर्शन करून आणि शिष्य ते आज्ञा